कोल्हापुरातील साकोली कॉर्नर ते उभा मारुती चौक पर्यंतच्या रस्त्यावरून जाताना तुम्ही नक्की महापालिका अधिकाऱ्यांची आठवण काढणार। कारण कोल्हापूर शहरातील हा रस्ता म्हणजे एखादा पाणंद रस्ता बरा अशी अवस्था आहे। गांधी मैदान पासून सुरू झालेल्या ड्रेनेज लाईनच्या कामाचा विस्तारित भाग म्हणून गेले वर्षभर हा रस्ता उकरलेला होता। त्यानंतर पाईपलाईन टाकून रस्ता मुजवला, पण सध्याच्या पावसात तुम्ही या रस्त्यावरून गेलात तर डर्ट ट्रॅकचा किंवा मड बाथचा अनुभव मिळेल हे नक्की। प्रचंड चिखल, वर आलेली चेंबर, खाच खळगे, निसरड यामुळे साकोली कॉर्नरचा रस्ता म्हणजे महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचा उत्तम नमुना आहे। रस्ता नव्हे नागरिकांच्या खस्ता या वृत्तमालिकेत आज कोल्हापुरातील साकोली कॉर्नरला जाऊया। साकोली कॉर्नर ते उभा मारुती चौकापर्यंतच्या रस्त्यावर चालत किंवा दुचाकीवरून जाऊन या। कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा नक्कीच उद्धार होणार, कारण गेले वर्षभर हा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे। आता तर पाऊस सुरू झाल्यानं चिखलानं बरबटलेल्या रस्त्यानं जाताना कोणत्या खड्ड्यात पाय घसरेल हे सांगता येत नाही। त्यातून तुम्ही पडलात की मड बाथ म्हणजे चिखलाची अंघोळ नक्की आहे। ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यासाठी उकरलेला रस्ता 3-4 महिन्यांपूर्वी पाईपलाईन टाकून मुजवला, पण 3 महिने उलटले तरी या रस्त्याच्या नशिबी खडी आणि डांबर नाही। त्यामुळे उखडलेल्या धुळीमय रस्त्यावरून जाताना आणि पावसामुळे चिखलाच्या आणि डबक्यांच्या रस्त्यावरून जाताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते। इथले स्थानिक नागरिक तर महापालिकेच्या नावानं खडे फोडतायत, पण अधिकाऱ्यांना फरकच पडत नाही। त्यामुळे साकोली कॉर्नरचा हा रस्ता म्हणजे कोल्हापूरकरांसाठी जणू शिक्षेची वाट बनलाय।